नमस्कार. MPSC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण BEdच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे अभ्यासक्रमाअंतर्गत भाषा या पेपरमधील MCQ आपण घटक स्वरूपात घेणार आहोत. प्रत्येक घटकावर आधारित असे MCQ मी लेक्चरमध्ये घेणार आहे. हा आपला पहिलाच लेक्चर आहे घटक 1 वरील. त्यावर आधारित MCQ मी तुम्हाला आज देणार आहे. तुम्हाला बाकीचे बी फर्स्ट इयरचे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यावर आधारित जे MCQ हवे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे काय होईल, मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. मी विद्याशाखा आणि अर्थबोध याच्यावर सुद्धा लेक्चर टाकलेले आहेत. त्याचप्रमाणे बालपण आणि विकास या सब्जेक्टवर सुद्धा लेक्चर टाकलेले आहेत. तर आज मी अभ्यासक्रमाअंतर्गत भाषा या विषयातील पहिला घटक घेणार आहे. आपल्या पहिल्या घटकाचं नाव आहे अभ्यासक्रमाअंतर्गत भाषा एक दृष्टिकोन. त्यावर आधारित मी आज MCQ घेणार आहोत. त्यालाच आपण लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम असं म्हणतो. त्यानंतर बघा, जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, मानवी मनातील विचार व विकार प्रगटीकरणाचे ध्वनिरूप मौखिक साधन म्हणजे डॅश डॅश होय. तर माझ्या मनातील जे विचार आहेत किंवा विकार आहेत ते प्रकट करण्यासाठी ते कोणतं साधन वापरतात? तर ऑप्शन बघा, अ लिपी, ब आहे भाषा, क आहे बोली आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब भाषा. भाषा याच्याद्वारेच मानव आपल्या मनातील विचार आणि विकार प्रकट करत असतात, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे भाषा. मग भाषा ही कशी आहे? आताच मी तुम्हाला सांगितलं, मौखिक ध्वनीचा सार्थ समूह आहे. म्हणजे आपण जे बोलतो त्याच्यात काही असं समूह, अर्थ, शब्द, वर्ण याचा मिळून ते तयार झालेलं आहे. त्याला आपण भाषा असं म्हणतो. त्याचप्रमाणे अजून भाषा काय सांगता येईल तर परस्पराशी विचाराची देवाणघेवाण आहे किंवा भावनांचे आदान प्रदान आहे. ते करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो तर भाषेचा करतो. त्याचप्रमाणे यादृच्छिक ध्वनी संकेतावरून आधारलेले समाज व्यवहाराला सहाय्यभूत ठरणारी अर्थपूर्ण व्यवस्था म्हणजे काय? अजून भाषा. त्याचप्रमाणे ध्वनी आणि अर्थ याची योग्य अशी सांगड जे चिन्हांकित अवस्थेत असते किंवा व्यवस्थित असते त्याला आपण भाषा असं म्हणतो. भाषेविषयी आपल्याला असं सांगता येईल. भाषा हा काय आहे? वैज्ञानिक मानवी जीवनातील अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेला एक घटक आहे. याच्याद्वारे आपण भाषाद्वारेच मानव आपली प्रगती करू शकतो. त्यानंतरचा बघा, पुढचा प्रश्न आहे, अभ्यासक्रम म्हणजे मानवाच्या संपूर्ण ज्ञान आणि अनुभवाचे सार होय अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली. ऑप्शन बघा, अ क्रो अँड क्रो, ब आहे फ्रोबेल, क आहे मुनरो आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब फ्रोबेल यांनी असं म्हटलं आहे की अभ्यासक्रम म्हणजे काय तर मानवाच्या संपूर्ण ज्ञान आणि अनुभवाचे सार होय अशी व्याख्या फ्रोबेल यांनी केलेली आहे. फ्रोबेल यांनी अशी व्याख्या केलेली आहे. तर मुनरो काय म्हणतात, अभ्यासक्रम असा आहे जर व सर्व कृती त्याच्यात समाविष्ट असतात ज्याचा उपयोग आपण काय करतो शाळेमध्ये जी शिक्षणाची उद्दिष्टे आहे ते साध्य करण्यासाठी करत असतो असं कोण म्हणतात तर मुनरो असं म्हणतात. आणि फ्रोबेल काय म्हणतात ते तर आपण पाहिलं. त्यानंतरचा बघा, पुढचा प्रश्न आहे, लॅक म्हणजे काय त्याचा फुल फॉर्म विचारला आहे. ऑप्शन बघा, फर्स्ट आहे लर्निंग अक्रॉस द करिक्युलम, ब आहे लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम, क आहे लँग्वेज अक्रॉस द क्लास आणि ड आहे लर्निंग अक्रॉस द कम्फर्ट. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. लॅक या शब्दाचा अर्थ आहे यल आहे ते म्हणजे लँग्वेज, ए आहे ते अक्रॉस आहे आणि सी आहे ते करिक्युलम आहे म्हणजे लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम असा लॅक याचा अर्थ होतो. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, भाषेच्या संदर्भात मानवी कृतीचे डॅश डॅश मार्ग आहेत. ऑप्शन बघा, अ 5, ब आहे 6, क आहे 8, ड आहे 10. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क 8. म्हणजे भाषेच्या संदर्भात मानवी कृतीचे किती मार्ग आहेत तर 8 मार्ग आहेत. तर ते कोणकोणते? तर पहिला मार्ग आहे श्रवण. आपण भाषा शिकतो आणि प्रथम काय करतो? श्रवण करतो. श्रवण म्हणजे काय? ऐकतो. मौखिक भाषा आपण काय करतो? ग्रहण करत असतो. हा झाला पहिला मार्ग भाषा संदर्भात आणि तो म्हणजे मानवी कृतीचा. दुसरा आहे बोलणे. मग आपण ऐकल्यानंतर काय करतो? अर्थपूर्ण बोलण्याच्या पद्धतीची बांधणी करतो.
त्यानंतर आहे वाचन. वाचन श्रवण झालं, बोलणं झालं, वाचन करतो. मग लिखित भाषेचे आपण काय करतो, आकलन करतो. हा झाला तिसरा मार्ग. चौथा आहे तो म्हणजे लेखन, म्हणजे लिखित आशयाची आपण काय करतो, निर्मिती करतो. आणि पाचवा मार्ग आहे म्हणजे विचारात घेणे. दृश्य माहिती लक्ष देऊन आपण काय करतो, विचार करतो. एखादी दिसणारी घटना किंवा वस्तू त्याचं वर्णन करताना आपण विचार करतो. सहावा घटक आहे किंवा सहावा मार्ग आहे आकार देणे. यामध्ये काय करतो आपण, सादरीकरणाच्या दृश्य बाबींना आपण काय करत असतो, वापर करत असतो. आणि सातवा जो आहे लक्ष ठेवणे, शारीरिक हालचालीकडे लक्ष देणे, हे सुद्धा एक मानवी कृतीचा एक मार्ग आहे. त्यानंतर आहे आठवा आणि शेवटचा मार्ग तो म्हणजे हालचाल करणे, स्वतः संपूर्ण शारीरिक दृष्टीने स्वय अभिव्यक्ती करणे, याला आपण आठवा मार्ग म्हणतो. आठवा मार्ग आहे हालचाल करणे. अशा प्रकारे भाषेच्या संदर्भात मानवी कृतीचे एकूण 8 मार्ग पडतात. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, भाषेच्या अभ्यासक्रमात खालीलपैकी डॅश डॅश बाबी समाविष्ट होतात. तर कोणत्या बाबी समाविष्ट होतात भाषेच्या अभ्यासक्रमात? तर ऑप्शन बघा, अ ध्वनी, ब आहे विचारसरणी, क आहे अर्थ, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. यामध्ये ध्वनी, विचारसरणी, अर्थ ह्या सर्वांचा समाविष्ट होतो. आणखी आपल्याला भाषेच्या अभ्यासक्रमात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात? तर बघा, शैक्षणिक माध्यम सुद्धा हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे भाविक परिवर्तन, विषयानुसार भाषा असणं किंवा साहित्याचे प्रकार, बोली भाषा, क्षेत्र विशिष्ट, हे सर्व अभ्यास किंवा भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट होणारे घटक आहेत. भाषामध्ये सांगितलं किंवा तुम्हाला जर शिक्षणाचं माध्यम सांगितलं किंवा सामाजिक शास्त्र हे विषय जे सांगितले, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला भाषेची गरज असते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, मातृभाषेचे खालीलपैकी डॅश डॅश उपयोग आहेत. ऑप्शन बघा, अ वाङ्मयीन आवड, ब आहे तोंडी व लेखी आत्मनिवेदनाचे साधन म्हणून, क आहे विचार भावना आदान प्रदानाचे साधन म्हणून, आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. मातृभाषेचे हे सर्व उपयोग आहेत. वाङ्मयीन आवड निर्माण करण्यासाठी सुद्धा आपण भाषेचा वापर करतो. तोंडी व लेखी आत्मनिवेदनाचे साधन म्हणून सुद्धा भाषा वापरली जाते. विचार भावना आणि आदान प्रदानाचे साधन म्हणून सुद्धा भाषा वापरली जाते. त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास, वाङ्मयीन आवड किंवा अभिरुची निर्माण करण्यासाठी आपण भाषेचा कसा उपयोग करतो? तर बघा, मातृभाषा हे साहित्याची आवड निर्माण करण्याचं काय आहे, सर्वात उत्तम साधन आहे. मातृभाषा म्हणजे कोण? आपण बोलतो ती भाषा, आपण कुटुंब बोलतो ती भाषा, समाज बोलतो ती भाषा. बालकात किंवा निसर्गात गोष्ट ऐकण्याची किंवा गाणी म्हणण्याची, नाट्यात्मक बोलण्याची आवड असते. मग ह्या आवडीतून काय होतं, मातृभाषेतील साहित्य अक्षर ओळख झाल्यानंतर बालक काय करतात, सहज वाचू शकतात. आणि वाङ्मयीन आवडीमुळे व्यक्तीचे जीवन कसं होत असतं, समृद्ध होत असतं आणि तिचा जीवनातील सर्व क्षेत्रावर चांगला परिणाम किंवा अनुभवाशी परिचय होत असतो. आणि दुसरा जो उपयोग आहे तोंडी व लेखी आत्मनिवेदनाचे साधन, यामध्ये काय केलं जातं, तर याच्यामध्ये बघा, व्यक्ती आपल्या मातृभाषेतून काय करत असतात, विचार करीत असतात, बरोबर आहे. आणि तिच्या मनात तथ्य भाषा ही एकरूपता आलेली असते. त्यामुळे मातृभाषा ही तोंडी व लेखी स्वरूपात आत्मविष्काराचे किंवा आत्मनिवेदनाचे किंवा आत्मप्रकटीकरणाचे सर्वात उत्तम आपल्याला साधन सांगता येईल. त्यानंतरचं आहे विचार भावना आदान प्रदानाचे साधन. मग यामध्ये काय होतं, व्यक्ती काय करतो, सामाजिक संप्रेषणाचा विचार मांडत असतो किंवा भावना, अनुभव किंवा आदान प्रदानाचे सध्या सुटसुटीत व सोपे व सहज प्राप्त सुलभ असे साधन म्हणजे कोण आहे, तर भाषा आहे. अशा प्रकारे आपण तो प्रश्न पाहिला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, मुलाच्या आत्मप्रकटीकरणाचा श्री गणेशा त्याच्या डॅश डॅश भाषा उच्चारातून होत असतो. मुलाचा जे आत्मप्रकटीकरणाचा श्री गणेशा कोणाच्या भाषेतून होतो? तर ऑप्शन बघा, अ कुटुंबातून, ब आहे समाजातून, क आहे शाळेतून, आणि ड आहे मित्राकडून. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, कुटुंबातून. आता बघा, मुलाचा आत्मप्रकटीकरणाचा श्री गणेशा. मग आत्मप्रकटीकरण करण्यासाठी मूल काय वापरतं, तर भाषा वापरतं. आणि तो भाषा शिकण्याचा किंवा भाषा बोलण्याची जी सुरुवात होती ते कुठून होत असते किंवा त्या भाषेचा श्रीगणेशा कुठून होत असतो, तर ते कुटुंबातून होत असतो. म्हणून भाषा ही कुटुंबातून प्रथम मूल शिकत असते. त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाली
बघा, मूल जेव्हा बोलतं किंवा बालकाच्या मुखातून किंवा तोंडातून जो प्रथम उच्चारला जाणारा पहिला शब्द असतो तो कुठला असतो? तो मातृभाषेचाच असतो, म्हणजे त्याच्या कुटुंबात बोलल्या जाणाऱ्या भाषेतलाच तो शब्द असतो. म्हणून काय म्हटलं जातं मातृभाषेला? मदर टंग इज द लँग्वेज ऑफ हार्ट. मातृभाषा ही कशी आहे? आपल्या हृदयाची भाषा आहे असं सुद्धा म्हणलं जातं. आणि मानवी जीवनात जसं जसं जनीला महत्त्व आहे त्याहून जादा जननी भाषेला सुद्धा महत्त्व आपण देतो आणि त्याच्या संक्रमणातून संस्कार घडत असतात. त्याचप्रमाणे ती क्षेत्र म्हणजे ते मानवाची काय असते? जन्मभूमी सुद्धा असते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना वर्ण, अक्षरे, बाराखडी, अर्थबोध बोध यांच्या प्रगतीसाठी शिक्षक डॅश डॅश या साधनाचा उपचारात्मक साधन म्हणून वापर करतात. कोणत्या साधनाचा वापर शिक्षक विद्यार्थ्यांना वर्ण, अक्षरे, बाराखडी शिकवण्यासाठी करतात? ऑप्शन आहे अ भाषा, ब आहे मातृभाषा, क आहे कोश आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, मातृभाषा या भाषेचा वापर शिक्षक विद्यार्थ्यांना वर्ण, अक्षरे, बाराखडी शिकवण्यासाठी करत असतात. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, संस्कृती म्हणजे डॅश डॅश यांचे मिश्रण होय. तर ऑप्शन बघा अ लोकसाहित्य, ब आहे लोकजीवन, क आहे अ व ब बरोबर, ड आहे सर्व चूक. तर संस्कृती म्हणजे लोकसाहित्य आणि लोकजीवन या दोघांचे मिश्रण, म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर. त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास आता संस्कृती हा उल्लेख आला आहे, म्हणजे संस्कृती म्हणजे काय असतं? तर संस्कृतीमध्ये विशिष्ट समुदायाची परंपरा असते, त्यांच्या रूढी किंवा रिवाज असतात किंवा समाजरचना असते किंवा त्यांचं लोकजीवन असतं. या सर्वांची एक संवाद साधण्याचं माध्यम आपण एक शैली असते, ती म्हणजे आपण बोलणारी भाषा. बरोबर. संस्कृती म्हणजे काय? तर जीवन जगण्याची पद्धत म्हणजे संस्कृती, किंवा संस्कृती म्हणजे काय? तर लोकसाहित्य व लोकजीवन यांचे मिश्रण. आताच पाहिलं. त्याचप्रमाणे ही जी संस्कृती आहे, कुटुंबातील परंपरा, संस्कृती वहन, हेतू पुरस्कार विकास प्रक्रिया, या सर्व संस्कृतीचे जे एका परंपरापासून दुसऱ्या परंपरांत पोहोचण्याचं जे कारण आहे ते आहे म्हणजे भाषा. भाषेच्या मार्फत संस्कृती या पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचली जाते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, टेलिकॉन्फरन्सिंग हे तंत्र डॅश डॅश शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वरदानच ठरले. ऑप्शन बघा अ औपचारिक, ब आहे अनौपचारिक, क आहे दूरस्थ आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर टेलिकॉन्फरन्स हे तंत्र दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वरदानच ठरले, म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश हे शालेय वातावरणातील सर्वात प्रभावी घटक म्हणून ओळखले जाते. ऑप्शन बघा अ मैदान, ब आहे इमारत, क आहे प्रयोगशाळा, ड आहे ग्रंथालय. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, ग्रंथालय हे शालेय वातावरणातील सर्वात प्रभावी घटक म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे लेखनातील भाषेचे महत्त्व आहे. ऑप्शन बघा अ विविध लेखन कौशल्याचा विकास, ब आहे व्यक्तित्व विकास आणि क आहे भावना व विचारांची चालना देणे आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास लेखनातील भाषेचं महत्त्व आहे. आपण जे 4 कौशल्य आहेत, कुठले कुठले? लेखन, भाषण, श्रवण आणि वाचन. ह्या 4 कौशल्यापैकी लेखन हे जे कौशल्य आहे यामध्ये काय केलं जातं? तर लेखन कौशल्याचा विकास केला जातो. त्याचप्रमाणे काय लेखन कौशल्याचा विकास म्हणजे काय? अनुलेखन आहे, सुलेखन आहे, याची प्रगती केली जाते. आणि व्यक्तित्व विकासामध्ये कसं? तर ते जे कादंबरीकार असतात किंवा कवी असतात हे लेखनातूनच आपले वैशिष्ट्य किंवा व्यक्तित्व विकास ते करत असतात. आणि भावना व विचारांना चालना देणे यामध्ये काय केलं जातं? आपल्या आत्मप्रकटीकरण किंवा स्वतःला व्यक्त करण्यासाठी आपण लेखनाचा सुद्धा वापर करतो. हे सर्व बरोबर आहेत, म्हणण्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा प्रश्न बघा, सर्व ज्ञान भंडार हस्तगत करण्याचा सोपा उपाय म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन बघा अ वाचन, ब आहे लेखन, क आहे भाषण आणि ड आहे श्रवण. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, वाचन. सर्व ज्ञान भंडार हस्तगत करण्याचा सोपा उपाय म्हणजे वाचन होय. वाचनातून आपण हवी ती माहिती मिळवू शकतो आणि हवा तो प्रश्न आपण सोडवू शकतो. त्यामुळे वाचन हे काय आहे? ज्ञान आत्मसात करण्याचं सर्वात मोठं ज्ञान भंडार आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे,
डॅश डॅश हे लेखनाचे स्तर आहेत. ऑप्शन बघा, अ तांत्रिक स्तर, ब आहे रचना कार्य, क आहे सर्जनात्मक लेखन, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. तांत्रिक स्तर, रचना कार्य आणि सृजनात्मक लेखन हे लेखनाचे तिन्ही स्तर आहेत. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास, जो प्राथमिक स्तर आहे किंवा तांत्रिक स्तर आहे याविषयी सांगायचं झाल्यास, तर तांत्रिक स्तरामध्ये काय केलं जातं, तर यालाच आपण सुलेखन अवस्था असंही म्हणतो. या स्तराला काय म्हणतो, सुलेखन अवस्था. आणि हा जो लेखनाचा प्रारंभ आहे किंवा या प्राथमिक स्तरावर मुलांच्या लेखनाचा प्रारंभ होतो, यात विविध मूळाक्षरे, सुयोग्य लेखन क्षमता प्राप्त केली जाते. आणि ह्यात काय केलं जातं, प्रथम अक्षर, नंतर शब्द, शेवटी संपूर्ण वाक्य रचनेचे लेखन केले जाते. आणि या पद्धतीत काय केलं जातं, चढत्या क्रमाने प्राथमिक अवस्थेतून ते पुढे पुढे लिहिलं जातं. म्हणजे अनुलेखन, श्रुतलेखन, शुद्धलेखन याची मदत आपल्याला या तांत्रिक स्तरामध्ये किंवा प्राथमिक स्तरामध्ये घ्यावी लागते. त्यानंतरचा दुसरा स्तर आहे तो म्हणजे रचना कार्य. त्यालाच आपण द्वितीय स्तर असं सुद्धा म्हणतो, रचना कार्य या स्तराला. मग ह्या स्तरामध्ये काय केलं जातं, तर दुसऱ्या स्तरावर रचना कार्यक्षम सुरुवात होते. म्हणजे काय केलं जातं, ह्या रचना कार्यात शिक्षकाच्या जे मार्गदर्शनाखाली प्रश्नाची उत्तरं देणं, परिच्छेद लेखन, सारांश लेखन, सार लेखन, कल्पना विस्तार, पत्रलेखन, आणखी सांगता येईल की आपल्याला निबंध लेखन, त्यानंतर इत्यादी जे रचना प्रकार आहेत ते या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या केले जातात. कुठल्या स्तरामध्ये, द्वितीय स्तरामध्ये, रचना कार्य स्तरामध्ये. यासाठी काय केलं तर विद्यार्थ्यांना मुद्दे तसेच विशिष्ट शब्दाची मदत सुद्धा म्हणून पुरवली जाते. त्यानंतरचा स्तर आहे तो म्हणजे सृजनात्मक लेखन. ह्या तृतीय स्तरामध्ये, याला आपण तृतीय स्तर असं सुद्धा म्हणतो आणि सर्जनात्मक लेखन स्तर असं म्हणतो. यामध्ये काय केलं जातं, या स्तरावर कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय, म्हणजे मार्गदर्शन नसतं. द्वितीय स्तरामध्ये शिक्षकांचं मार्गदर्शन असतं, तृतीय स्तरामध्ये मार्गदर्शन नसतं. यामध्ये निबंध, लेख, वर्णन, कल्पना विस्तार इत्यादी विविध साहित्य प्रकाराचा समावेश असून विद्यार्थी या प्रकाराचे काय करत असतात, ते या स्तरामध्ये लेखन करत असतात. म्हणजेच या ठिकाणी काय असतं, स्वतंत्र सर्जनात्मक लेखनाची क्रिया असते. म्हणजे स्वतः निर्माण केलेली असते, त्या कोणाच्याही मार्गदर्शनाखाली ती तयार केलेली नसते. म्हणून याला सर्जनात्मक लेखन स्तर असं सुद्धा म्हणलं जातं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश पद्धतीत बालकाला एक वाक्य लिहून दिले जाते. या पद्धतीत काय केलं जातं, तर बालकाला एक वाक्य दिले जातं आणि मग बालक काय करतो, ते प्रथम दिलेलं जे वाक्य आहे शिक्षकांनी फळ्यावर दिलेलं असं किंवा कसं, ते प्रथम बघून लिहितो आणि नंतर ते वाक्य न पाहता लिहितो. हा स्तर कोणता आहे किंवा ही पद्धत कोणती आहे, मुलांना शिकवण्याची पद्धत कोणती आहे असं विचारलं आहे. तर ऑप्शन बघा, अ पेस्ट्रोलॉजी पद्धती, ब आहे जेकाटाट पद्धती, क आहे चित्र पद्धती आणि ड आहे वाक्य पद्धती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, जेकाटाट पद्धती. या जेकाटाट पद्धतीमध्ये असं केलं जातं की विद्यार्थ्यांना शिक्षक एक वाक्य लिहून देतात, विद्यार्थी ते वाक्य पाहून लिहितात, प्रथम पाहून लिहितात आणि दुसऱ्या वेळेस ते लिहिताना न पाहता लिहितात. ही पद्धती आहे ती जेकाटाट पद्धती आहे. मग ह्या पद्धतीविषयी सांगायचं तर काय केलं जातं, वाचनातील जे गट आहे, पद्धती आहे, जसं समान दिसणाऱ्या मुळाक्षरे किंवा दृश्य सामग्रीनुसार गट तयार केले जातात. तसं की जसं उदाहरणात समान दिसणारे जसं की ग, म, न, भ अशा गटानुसार लेखन सराव केला जातो. कशामध्ये, पेस्टॉलॉजी पद्धतीमध्ये, कशामध्ये केला जातो असा सराव, पेस्टॉलॉजी पद्धतीमध्ये. पण जेकाटाटमध्ये काय केलं जातं, या पद्धतीत बालकाला एक वाक्य लिहून दिलं जातं, दुसरं त्यांना न पाहता लिहायला सांगतात. नंतर दिलेल्या नमुन्याशी स्वतःच्या लेखनाची ते तुलना करतात व स्वतः चुका शोधतात. म्हणजे दिलेलं वाक्य बघून लिहिल्यानंतर परत एकदा न बघता लिहितात आणि न बघता लिहिलेलं वाक्य वर सरांनी दिलेल्या फळ्याच्या वाक्यावर बरोबर आहे का याची पडताळणी करतात. आपलं काय चुकलं हे स्वतः शोधून काढतात. हे जेकाटाट पद्धतीमध्ये होतं. तर समान दिसणारे मुळाक्षर किंवा वर्ण आहे त्याचं गट करून जे शिकलं जातं लेखन, त्याला आपण पेस्टॉलॉजी पद्धती म्हणतो. आणि चित्र पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर चित्र पद्धतीमध्ये आपण सर्वजण मुळाक्षरे ज्या पद्धतीने शिकलो ती पद्धत चित्र पद्धती होय. जसं की या पद्धतीचं अक्षर ब, चित्र यांच्या सहचार्य प्रस्थापित करून लेखन शिकवले जातं. जर उदाहरणार्थ
आहे तर अचं काय आगगाडी, पासून सुरुवात होणारे कुठले आहे आगगाडी. मग असं चित्र दाखवून आपण जी पद्धत किंवा जे मुळाक्षर किंवा शिकवतो लेखन ते चित्र पद्धतीत. आणि वाक्य पद्धतीमध्ये काय केलं जातं तर वाक्य पद्धतीमध्ये भाषा अभ्यासात वाक्य रचनावर प्रभुत्व प्राप्त केलं जातं. ज्या भाषेत प्रभावी लिखित किंवा तोंडी अभिव्यक्ती करता येते. यासाठी कर्ता, कर्म, क्रियापद याचा तक्ता तयार करून विविध वाक्य बनवले जातात. म्हणजे वाक्य पद्धतीवर तुम्हाला कर्ता, क्रियापद, कर्म यावर भर दिला जातो. चित्र पद्धतीमध्ये जे अक्षर आहे त्याच्यापासून सुरू होणारा एखादा शब्द सांगितला जातो. जे टाटमध्ये काय केलं तर समान अक्षर दिसणाऱ्याचं गट केलं जातात. आणि पेस्ट्रोलॉजीमध्ये काय केलं जातं तर न पाहता लिहून तो पडताळणी करून आपल्या चुका विद्यार्थी स्वतः काढत असतो. अशा 4 पद्धती आपल्याला सांगता येतील. अशा प्रकारे बघा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भाषिक कौशल्याचे खालीलपैकी प्रकार पडतात. खालीलपैकी कुठले प्रकार पडतात असं विचारलंय. भाषिक कौशल्याचे ऑप्शन बघा. अ प्राथमिक कौशल्य, ब आहे प्रयत्नसाध्य कौशल्य, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे भाषिक कौशल्याचे हे प्राथमिक कौशल्य आणि प्रयत्नसाध्य कौशल्य असे दोन्हीही कौशल्याचे प्रकार पडतात. तर याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर. तर प्राथमिक कौशल्य म्हणजे काय आणि प्रयत्नसाध्य कौशल्य म्हणजे काय हे पाहूया. प्राथमिक कौशल्य म्हणजे काय आहे, हे असं भाषिक कौशल्य आहे ज्यामध्ये श्रवण आणि भाषण या 2 कौशल्याचा समावेश होतो. श्रवण म्हणजे ऐकणे आणि भाषण म्हणजे बोलणे अशा 2 कौशल्यांचा समावेश प्राथमिक कौशल्यामध्ये होतो. तर प्रयत्नसाध्य कौशल्यामध्ये वाचन, संप्रेषण आणि लेखन अशा 3 कौशल्यांचा समावेश होत असतो. लक्षात ठेवा प्रयत्नसाध्य म्हणजे आपण प्रयत्नाने मिळवलेलं, जसं वाचन आपण वाचल्यानंतर आपल्याला ज्ञान मिळतं, संप्रेषणानेही माहिती मिळते, लेखनानेही हे प्रयत्नाने साध्य होणार आहे. हे जे 3 कौशल्य आहेत वाचन, संप्रेषण आणि लेखन हे प्रयत्नसाध्य कौशल्य आहे. आणि प्राथमिक कौशल्य म्हणजे श्रवण आणि भाषण असे एकूण 5 कौशल्य आहेत. भाषिक कौशल्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. फक्त तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाईल की प्राथमिक कौशल्यामध्ये भाषिक कौशल्याच्या कोणत्या कौशल्यांचा समावेश होतो तर लक्षात असू द्या श्रवण आणि भाषण. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे शाब्दिक किंवा अशाब्दिक शाब्दिक किंवा अशाब्दिक उद्दीपकाद्वारे सूचित अर्थात ग्रहण करणे म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन बघा. अ आहे श्रवण, ब आहे वाचन, क आहे लेखन आणि ड आहे भाषण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ श्रवण. आताच मी तुम्हाला सांगितलं भाषिक असे 5 कौशल्य आहे श्रवण, वाचन, लेखन, भाषण आणि संभाषण. तर यातलं श्रवण आहे शाब्दिक किंवा अशाब्दिक उद्दीपकाद्वारे सूचित अर्थात ग्रहण करणे. एखाद्याने बोलल्यानंतर त्याचा अर्थ ग्रहण करतो कशाने श्रवण करून ऐकून. त्याच्यामुळे हे कुठलं कौशल्य आहे तर श्रवण असं कौशल्य आहे. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास श्रवण हे भाषिक कौशल्यामधलं प्राथमिक कौशल्य आहे. प्रथम विद्यार्थी भाषा शिकताना श्रवण करून म्हणजे ऐकूनच तो भाषा शिकत असतो. म्हणून श्रवण हे भाषिक कौशल्यामधलं प्राथमिक आणि महत्त्वाचं कौशल्य समजलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी खालीलपैकी डॅश डॅश तत्वे आहेत. ऑप्शन बघा. अ मनाची एकाग्रता, ब आहे आशय समजून घेणे, क आहे अवधान देऊन ऐकणे आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी तुम्हाला मनाची एकाग्रता पाहिजे. तुमच्या जर मनाची तयारी नसेल एखादी गोष्ट ऐकून घ्यायची तर तुम्हाला ती गोष्ट ऐकू येत नाही. तुमच्या मनाची तयारी असेल तेव्हाच तुम्ही लक्षपूर्वक त्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकता किंवा ते ऐकू शकता आणि त्याचा अर्थही लावू शकता. त्यामुळे मनाची एकाग्रता असणं हे श्रवण कौशल्यात महत्त्वाचं तत्व आहे. त्याचप्रमाणे आशय समजून घेणे नुसतं ऐकून उपयोग आहे का नाहीये तर त्याचे योग्य मुद्दे लक्षात ठेवून किंवा जो समोरचा सांगत आहे त्याचा आशय काय, सांगण्याचा उद्देश काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आशय समजून घेऊन तुम्ही ते श्रवण केलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे. आणि अवधान देऊन ऐकणे, अवधान म्हणजे काय तर थोडक्यात लक्ष देऊन ऐकणे. सगळं लक्ष तुम्ही सांगणाऱ्याच्या गोष्टीकडे किंवा त्याच्या भाषणाकडे जर दिलं तर तुम्ही व्यवस्थित कान देऊन ते ऐकलं तर तुम्हाला ते छान प्रकारे लक्षात राहील आणि त्याचे सांगायचे मुद्देही तुमच्या लक्षात येतील. म्हणून हे तिन्ही तत्वे आपल्याला श्रवण कौशल्याचे सांगता येतील. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे
वाचन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. ऑप्शन बघा अ संवेदनात्मक, ब आहे मानसिक, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्वच सुख. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वाचन ही संवेदनात्मक आणि मानसिक अशी दोन्हीही प्रक्रिया आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर क म्हणजे अ व ब बरोबर. वाचन ही संवेदनात्मक प्रक्रिया आहे असं कसं म्हटलं जातं तर बघा आपण जेव्हा वाचन करतो त्यामधील एखादी घटना असो किंवा पात्र असो त्याचा आपण खूप विचार करतो आणि हे आपण आपल्या डोळ्याद्वारे वगैरे आत्मसात करत असतो. आणि मानसिक प्रक्रिया आहे, जर तुमची वाचण्याची तयारी नसेल, मानसिक तयारी नसेल तर तुम्ही ते वाचलेलंही लक्षात राहत नाही, नुसते आपण एक एक पानं पलटत राहतो. म्हणून वाचन ही सुद्धा कशी आहे मानसिक प्रक्रिया आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. वाक्य उतारा यांच्यातून मोठ्या कौशल्याने सूक्ष्म अर्थाचे सूत्र काढणे आणि आपल्या व्यक्तिमत्वात यांची गुंफण करणे म्हणजे वाचन होय. ही व्याख्या डॅश डॅश यांनी केली. ही व्याख्या कोणी केली असं विचारलं आहे. ऑप्शन दिलेत अ अरटली, ब आहे ग्रे, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर अ अरटली यांनी ही व्याख्या केली आहे. तर ते कशाला भर देतात तर वाक्य आणि उतारा यांच्यातून जे मोठ्या कौशल्याने जे मोठे कौशल्य आहे त्यातून सूक्ष्म अर्थाचे सूत्र काढणं आणि आपल्या व्यक्तिमत्वात याची गुंफण करणं म्हणजे वाचन. ही अशी व्याख्या वाचनाची कोणी केलेली आहे अरटली यांनी केलेली आहे. त्यांच्याविषयी सांगायचं झालं ऑप्शनमध्ये जे ग्रे आलेलं आहे, ग्रे यांनी सुद्धा वाचनाची व्याख्या केलेली आहे. तर ते असं म्हणतात की त्यांनी 3 गोष्टीवर भर दिलेला आहे किंवा 3 घटकाचं वर्णन केलेलं आहे. वाचनात लिखित अथवा छापील चिन्हाचे अर्थान्वेषण करणे, त्याचप्रमाणे वाचन सर्व संकेताचे अथवा चिन्हाचे अर्थ निर्वाचन केलेले असते जे कशाचे तरी प्रतिनिधित्व असते. म्हणजे एखादं चिन्ह असतं की आपल्या त्या चिन्हाला हेच म्हटलं जातं हे लक्षात ठेवतो. त्याचप्रमाणे नैसर्गिक चिन्ह आहेत किंवा संवादाचे जे संकेत आहे या स्त्रोतातील चेतकामध्ये काय होतं बौद्धिक पातळीवर समायोजन साधलं जातं आणि यातून ही प्रक्रिया कोणती घडते तर कोणती प्रक्रिया घडते तर वाचनाची प्रक्रिया घडते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. वाचन प्रक्रियेतील डॅश डॅश हे घटक आहेत. ऑप्शन बघा अ शब्दकोश, ब आहे दिशा, क आहे पुनर्गमन, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. वाचन प्रक्रियेत शब्दबोध, दिशा आणि पुनर्गमन या तिन्ही घटकांना महत्त्व दिलेलं असतं आणि हे तिन्ही घटक यामध्ये समाविष्ट असतात. यांच्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास शब्दबोध या घटकामध्ये काय सांगता येईल की वाचन प्रक्रियेत शब्दबोधला खूप महत्त्व आहे. जसं की वाचन असताना किंवा वाचन करत असताना अक्षर व शब्दबोध होणे हे काय आहे अत्यावश्यक आहे. शब्दबोध होणे म्हणजे काय तर बघा वाचताना काय तुम्हाला तो वर्ण कोणता आहे किंवा अक्षर कोणता आहे शब्द कोणता आहे हे तरी समजलं पाहिजे, त्याशिवाय वाचनातली प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आणि वाचनासाठी ती कशी आहे पहिली पायरी आहे. अक्षर ओळख ही वाचनासाठी ही पहिली पायरी आहे. एका अक्षराऐवजी दुसरे अक्षर वाचणे किंवा शब्द उलटा सुलट वाचणे असे दोष पुष्कळदा मोठ्या मुलांच्या वाचनातही आपल्याला आढळतात, पण हे दोष चुकीचे आहे. वाचन प्रक्रिया जर तुम्हाला उत्तम प्रकारे ते कौशल्य आत्मसात करायचं असेल तर तुम्हाला अक्षर ओळख, शब्द ओळख, वर्ण ओळख असणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दिशा याविषयी सांगायचं झाल्यास तर दिशामध्ये काय येतं वाचताना सलगपणे आपण काय करतो डावीकडून उजवीकडे वाचत जातो आणि वरून खाली वाचत येतो. खालून वर वाचत जातो का नाही, वरून पेज असेल तर पेजच्या वरून खाली वाचत येतो आणि डाव्या बाजूहून नजर सुरू करून उजव्या बाजूपर्यंत आणतो म्हणजे डावीकडून उजवीकडे आपण असं वाचत असतो. म्हणजे वाचण्याची एक दिशा ठरवलेली आहे किंवा ठरलेली आहे, त्याचप्रमाणे आपल्याला ते वाचणं गरजेचं आहे. अप्रगत वाचक काय करतात तर आधेमध्ये उलट सुलट दृष्टी फिरवत वाचत असतात, तर हे चुकीचं आहे. योग्य अर्थ लागत नाही, त्यामुळे योग्य दिशा धरूनच तुम्ही वाचलं पाहिजे. त्यानंतर आहे पुनर्गमन मध्ये काय असतं दृष्टी फिरवण्यातील योग्य सराचा अभाव असतो. मग काय असतो आकलनातील त्रुटी असतात, काठिण्य असतं, यामुळे पुष्कळदा काय होतं तेच पुन्हा पाहिलं जातं. म्हणजे एक ओळ सोडून आपण डबल त्याच ओळीवर
वाचत असतो. हा झाला पुनर्गमन. आणि ही विषय समजून घेण्यासाठी काय करावं लागतं, चिंतनासाठी पुनर्गमन उपयोगी असतं. तथापि ते नेहमीच आवश्यक असतं असं नाही आहे. आपण एखादा जोक वगैरे वाचताना ते लक्षातच ठेवलं पाहिजे असं काही नाही आहे. फक्त की एखादा गोष्ट आहे की ती तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी किंवा चिंतनासाठी गरजेची आहे, तर त्याचं पुनर्गमन होणं काय असतं, गरजेचं असतं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, बॅरेट यांनी आकलनाच्या डॅश डॅश पातळ्या अथवा स्तर सांगितले आहेत. आकलनाचे कोणते स्तर बॅरेट यांनी सांगितले आहेत? ऑप्शन बघा, किंवा किती आहेत ते विचारले आहेत. अ आहे 3, ब आहे 2, क आहे 5 आणि ड आहे 6. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे बॅरेट यांनी आकलनाचे एकूण 5 पातळ्या किंवा स्तर सांगितलेले आहेत. ते कोणते ते पाहूया. पहिला जो स्तर किंवा पातळी जी सांगितली आहे बॅरेटनी, तर ती आहे वाच्यार्थाचे आकलन. म्हणजे जो वाचन करणारा आहे त्याचे आकलन, मजकुरातून प्रत्यक्षरित्या किंवा उघडपणे प्रगट झालेला जो अर्थ आहे त्याला आपण काय म्हणत असतो, वाच्यार्थ म्हणतो. एखादा मजकूर दिलेला आहे आणि त्याच्यात काही अर्थ दिलेला आहे त्याला आपण वाच्यार्थ म्हणतो. आणि केवळ वाच्यार्थच नव्हे तर शब्दापाठीमागे दडलेला जी काय आहे, एखादा भाग आहे, गाभा आहे किंवा गर्भितार्थ आहे किंवा लक्षार्थ आहे, हे समजणे हे सुद्धा आवश्यक आहे. कशात, आकलनाच्या पहिल्या पातळीत किंवा पहिल्या स्तरामध्ये. तो आहे वाच्यार्थाचे आकलन. आणि दुसरा जो स्तर आहे तो आहे पुनर्व्यवस्था. तर पुनर्व्यवस्थामध्ये काय केलं असतं, परिच्छेदातील आशय जो असतो दिलेला तो लक्षात घेत असतानाच काय असतं, माहितीचं सुसूत्रीकरण करता येणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आशयाची वर्गवारी असो किंवा तुलना करता येणं, संगतवार जुळणी करता येणं, हे पूर्ण व्यवस्था पातळीवरचे आकलन आहे. म्हणजे यामध्ये काय दिलेलं असतं, एखादी माहिती दिलेली असती, एखाद्या 2 घटकाविषयी माहिती सांगितलेली असती त्या परिच्छेदामध्ये, तर तुम्हाला त्याची तुलना करता आली पाहिजे. हे झाले पुनर्व्यवस्था. आणि तिसरी जी पातळी आहे किंवा स्तर आहे तो म्हणजे अनुमानात्मक आकलन. अनुमानात्मक आकलन म्हणजे काय, तर ह्याच्यात काय केलं जातं, परिच्छेदातील माहितीवरून मागचे पुढचे संदर्भ आहे किंवा तर्क आहेत ह्याच्या आधारे ते जाणले जातात. आणि कार्यकारण भाव समजणे हे सुद्धा ह्या अनुमानात्मक आकलनामध्ये केलं जातं. त्यानंतरचा जो चौथा स्तर आहे तो म्हणजे मूल्यमापनात्मक आकलन. म्हणजे ह्याच्यात काय केलं जातं, समजा एखादा परिच्छेद दिलेला आहे त्याचे विचारांचे मूल्यमापन करता येणं सुद्धा या आकलन स्तरामध्ये महत्त्वाचं आहे. चूक बरोबर हे ठरविता येणं सुद्धा या स्तरामध्ये गरजेचं आहे. किंवा कार्यकारण भाव समजणे म्हणजे सुद्धा अनुमानात्मक आकलन असं म्हटलं जातं किंवा मूल्यमापनात्मक आकलन असं म्हटलं जातं. आणि जो 5वा स्तर आहे तो म्हणजे रसग्रहणात्मक आकलन. यामध्ये काय केलं जातं, ह्या स्तरावर काय केलं पाहिजे, तर वाचलेल्या परिच्छेदाची लेखकाची जी भूमिका आहे ती समजून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे पात्राच्या जे परिच्छेदामध्ये पात्र आलेले आहेत त्या पात्रांच्या भावभावनाचे आकलन होणे सुद्धा ह्या गरजेचं आहे या स्तरावर. त्याचप्रमाणे स्वभाव वैशिष्ट्य समजणे, लेखनाची वैशिष्ट्ये किंवा शैली समजणे हे सुद्धा ह्या स्तरावर गरजेचं आहे. कोणत्या स्तरामध्ये, रसग्रहणात्मक स्तरामध्ये. असे बॅरेटने 5 स्तर सांगितलेले आहेत किंवा 5 पातळ्या सांगितलेल्या आहेत. वाच्यार्थाचे आकलन, पुनर्व्यवस्था, अनुमानात्मक आकलन, मूल्यमापनात्मक आकलन आणि रसग्रहणात्मक आकलन असे 5 स्तर सांगितलेले आहेत. लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, वाचनाचे खालीलपैकी प्रकार पडतात. ऑप्शन बघा, अ प्रकट वाचन, ब आहे मूक वाचन, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर. वाचनाचे प्रकट वाचन आणि मूक वाचन असे दोन्हीही प्रकार पडतात, म्हणून करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास वाचनाचा प्रकट वाचन यामध्ये काय सांगता येईल, तर श्रोत्यांना, श्रोते म्हणजे कोण, ऐकणाऱ्याला माहिती देण्यासाठी जे वाचन केलं जाते त्याला आपण प्रकट वाचन म्हणतात. म्हणजे मोठ्यांनी वाचलं जाणारं किंवा मोठ्यांनी बोललं जाणारं. प्राथमिक शिक्षण स्तरावर वाचन अध्ययन अध्यापनाच्या दृष्टीने हे वाचनाचा प्रकार महत्त्वाचा आहे. कारण लहान मुलं असतात प्राथमिक स्तरावर, त्यांना मोठ्यांनी किंवा प्रकट वाचन करून सांगितलं तर त्यांना लवकर लक्षात येतं. आणि ह्या विद्यार्थ्यांना काय, वाचनाचा सराव देण्यासाठी व उच्चाराच्या तपासणीसाठी या वाचनाचा उपयोग केला जातो. समजा प्राथमिक स्तरावर एखादा विद्यार्थी वाचन करण्यासाठी शिकत आहे किंवा तो कौशल्य आत्मसात करत आहे, तर त्याचं कौशल्यात किती भर
भर पडलेली आहे किंवा काय तो त्रुटी करत आहे हे पाहण्यासाठी प्रकट वाचन हे गरजेचं असतं. आणि मूक वाचन याविषयी सांगायचं झालं तर मूक वाचन म्हणजे काय, मनातल्या मनात जे सार्थ वाचन केले जातं त्याला आपण काय म्हणलं जातं, मूक वाचन किंवा सायलेंट म्हणलं जातं. सायलेंट रीडिंग असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मूक वाचनात काय केलं जातं, डोळा आणि मेंदू यांच्याशिवाय इतर अवयव शांत असतात. जसं की प्रकट वाचनात आपलं तोंड चालू असतं तसं मूक वाचनात नसतं. फक्त मेंदू आणि आपले डोळे ते अक्षर पाहत असतात, हेच चालू असतं, बाकी सगळं शांत असतं. आणि वाचन गती आणि अर्थग्रहण या दृष्टीने हे वाचन कसं आहे, महत्त्वाचं आहे. ते जर तुम्ही मूक वाचन केलं तर तुमची वाचनाची गती वाढते आणि अर्थग्रहण करण्याची क्षमताही वाढते. त्यामुळे मूक वाचन हे गरजेचं आहे. आणि मूक वाचन विद्यार्थी किती यशस्वीपणे करतो हे पाहण्यासाठी वाचनानंतर काय करावं तर विद्यार्थ्याच्या आशय ग्रहण चाचण्या घेतल्या जातात. जसं की एखादा पॅरेग्राफ किंवा एखादा धडा विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिला मूक वाचनासाठी, आणि मूक वाचन केल्यानंतर शिक्षक काय करतात त्यावर आधारित प्रश्न विचारतात. म्हणजे विद्यार्थ्यांनी मूक वाचनाद्वारे किती अर्थ ग्रहण केला आहे किंवा किती ज्ञान प्राप्त केलं आहे हे पाहण्यासाठी ते काय करतात, आशय ग्रहणाच्या चाचण्या घेतात. अशा प्रकारे प्रकट वाचन आणि मूक वाचनाविषयी आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा विकसित वाचनाचा अंतिम टप्पा आहे. तर ऑप्शन बघा, अ वेगवान वाचन, ब आहे प्रकट वाचन, क आहे मूक वाचन आणि ड आहे सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, वेगवान वाचन हा वाचनाचा विकसित वाचनाचा अंतिम टप्पा आहे. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास नेमकं काय तर बघा, द वर्ड बुक, लर्निंग लायब्ररी, रीडिंग स्किल भाग 2 हे जे ग्रंथ आहेत या ग्रंथात वाचनाच्या गतीविषयी असे नमूद केलं आहे की विद्यार्थ्याचा जो सर्वसामान्य वाचन वेग आहे तो किती असतो, 200 ते 300 शब्द प्रति मिनिटाला. म्हणजे प्रति मिनिटाला तो 200 ते 300 शब्द वाचत असतो विद्यार्थी. परंतु आशय आणि तांत्रिक किंवा कठीण असेल तर वाचन दर निम्म्याने कमी होतो. म्हणजे समजा तो मिनिटाला 200-300 वाचत असेल तर तो मिनिटाला 100 किंवा 150 तो वाचेल. कशामुळं तर तांत्रिक आशयचा किंवा कठीण असा तो वाचनचा दर असेल. म्हणजे तो दिलेला पॅरेग्राफ जर कठीण असेल तर त्याचा तो वाचनाचा जो कालावधी आहे तो कमी होतो. परंतु आशय तांत्रिक आणि कठीण असेल तर ते सांगितलं तुम्हाला अर्धा होतं. आणि वर्तमानपत्र मासिक वाचताना जर वाचन वेग विचारला तर प्रति मिनिट किती असतो, 350 ते 600 असतो. म्हणजे प्रति मिनिटाला तुम्ही 350 ते 600 शब्द तुम्ही काय करत असतात, वाचत असतात. आणि जर एखादा कादंबरीकार नजर फिरविताना हा वाचन करत असेल तर त्याचा प्रति मिनिटाला 1000 शब्द तो वाचत असतो. असं लक्षात ठेवा की वेगवान वाचन म्हणजे काय तर प्रति मिनिटाला तुम्ही किती शब्द वाचता याच्यावर वेगवान वाचन ठरलेलं असतं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी स्कॅफोल्डिंग ही संकल्पना मांडली. तर स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणी मांडली, ऑप्शन बघा, अ वूड, ब आहे ब्रुनर, क आहे रॉस आणि ड आहे सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, सर्व बरोबर. म्हणजे स्कॅफोल्डिंग ही संकल्पना वूड, ब्रुनर आणि रॉस ह्या तिघांनी मांडलेली आहे. यांच्याविषयी किंवा याच्याविषयी सांगायचं अधिक तर असं, स्कॅफोल्डिंग म्हणजे काय तर बघा, विद्यार्थ्यांना जर एखादी नवीन कृती किंवा एखादी संकल्पना तो शिकत असेल तर त्या संकल्पना किंवा ती नवीन कृती शिकताना त्याला मदत करणे आणि त्यांना अध्ययन करण्यास स्वयंभू बनविणे म्हणजे आधार देणे, त्यालाच आपण स्कॅफोल्डिंग असं म्हणतो. म्हणजे एखादी नवीन गोष्ट शिकताना किंवा शिकवताना त्या विद्यार्थ्याला मदत करणे त्यालाच आपण स्कॅफोल्डिंग असं म्हणतो. आणि ही संकल्पना ह्या तिघांनी मांडलेली आहे. यामध्ये अधिक सांगायचं तर विद्यार्थी शिक्षक आंतरक्रियातून विद्यार्थ्याचा मानसिक विकास होत असतो, बरोबर. आणि अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय करतात विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघं एकमेकाशी आंतरक्रिया महत्त्वाची असते. म्हणजे ते टीचिंग करताना दोघांमध्ये आंतरक्रिया होणं महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थ्यात अध्ययनात मदत करणे आणि त्यांनी केलेल्या अध्ययनाचं प्रत्याभरण करणे म्हणजे काय, त्यांना एक शाबासकी देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशात येतात तर स्कॅफोल्डिंगमध्ये येत असतात. मदत करणं, त्यांना प्रोत्साहित करणं ह्या गोष्टी स्कॅफोल्डिंगमध्ये येत असतात. अशा प्रकारे आपण पाहिलं स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणी मांडलेली आहे आणि नेमकी ती संकल्पना काय आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे,
वर्तन आकार ही संकल्पना डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी मांडली. ऑप्शन बघा अ आसुबेल यांनी मांडली, ब स्किनर, क आहे वूड आणि ड आहे लॉस. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. वर्तन आकार ही संकल्पना स्किनर या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. या संकल्पनेविषयी सांगायचं झाल्यास तर ज्याप्रमाणे आपण स्कॅफोल्डिंग पाहिली त्याचप्रमाणे वर्तनाकार ही सुद्धा संकल्पना आधार देणारीच एक प्रक्रिया आहे. यामध्ये काय केलं जातं तर अध्ययनकर्त्याच्या उत्स्फूर्त वर्तनापैकी काय केलं, अपेक्षित वर्तनाला दृढीकारक देऊन अपेक्षित वर्तनाला आकार देता येतो. म्हणजे काय तर एखादं वर्तन केलेलं आहे किंवा चांगलं वर्तन केलेलं आहे तर त्याला प्रोत्साहित करून त्याला ते पुढे ढकललं जातं आणि वर्गात विद्यार्थ्यांनी योग्य व अपेक्षित वर्तन केले की शिक्षकांनी काय करावं, त्यांना शाबासकी दिली पाहिजे किंवा त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यामुळं काय होतं, विद्यार्थ्याला वर्तनाला अपेक्षित कसा आकार देता येतो ना. असं दृढीकरण पुरवून विद्यार्थ्यांना त्यांच्या काय केलं जातं, अध्ययनात एक प्रकारे आधारच दिला असतो. म्हणजे लक्षात काय ठेवायचं, वर्तन आकार ही सुद्धा संकल्पना स्कॅफोल्डिंग या संकल्पनासारखीच आहे. फक्त ती मांडली कोणी तर स्किनर यांनी मांडलेलं आहे, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, भाषा कौशल्याची डॅश डॅश तत्वे आहेत. ऑप्शन बघा अ विचार तत्व, ब आहे शैली तत्व, क आहे भाषा तत्व आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. भाषा कौशल्याची विचार तत्व, शैली तत्व आणि भाषा तत्व असे तिन्ही तत्व आहेत. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास भाषा या कौशल्याचं जे पहिलं तत्व आहे विचार तत्व, यामध्ये काय केलं जातं तर बोलण्याचा विचार स्पष्ट असले पाहिजेत. विचार तत्वामध्ये आपण जे बोलणार आहोत, भाषा बोलताना किंवा विचार मांडताना आपण जे बोलणार आहोत ते स्पष्ट विचार आपले असले पाहिजेत. त्यात प्रसंगानुकूलता असावी, म्हणजे प्रसंगानुसार बदल करता यावा. म्हणजे विचार तत्व हे सुद्धा भाषा बोलताना महत्त्वाचं तत्व आहे. त्याचप्रमाणे शैली तत्व, शैली तत्वाविषयी सांगायचं तर विचारांची अभिव्यक्ती प्रभावपूर्ण शैलीत प्रवाही भाषेत करणे. म्हणजे तुम्ही जे विचार पक्के केलेले आहेत ते तुम्ही पटकन असं तुम्हाला बोलता आले पाहिजे, शैली पाहिजे तुम्हाला ते विचार मांडण्याची. त्याचप्रमाणे भाषा तत्वामध्ये सांगता येईल की तुम्ही जे विचार व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द वापरले पाहिजेत, योग्य वाक्यरचना केली पाहिजे, त्या वाक्याचं योग्य असं उच्चारण केलं पाहिजे आणि तुम्ही जे बोलणार आहे ते तिथं विरामचिन्ह वगैरे कुठे आहेत तिथं थोडंसं थांबून वगैरे बोललं पाहिजे. म्हणजे भाषा तत्वामध्ये शब्द, वाक्य, उच्चारण, विरामचिन्ह याचा सर्वांचा विचार तुम्हाला करावा लागतो. आणि शैली तत्वामध्ये तुम्हाला ती मांडण्याची शैली तुमच्यामध्ये पाहिजे, तुम्ही जे विचार पक्के केलेले आहेत. आणि विचार तत्वामध्ये काय केलं पाहिजे, जे तुम्ही विचार मांडणार आहात ते विचार तुमचे कसे असले पाहिजे, स्पष्ट असले पाहिजे आणि प्रसंगानुकूलता त्याच्यात बदल सुद्धा तुम्हाला करता आला पाहिजे. अशा प्रकारे भाषा कौशल्याचे हे 3 तत्वे तुम्हाला सांगता येतील. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, लेखनाच्या बाह्यरूप मांडणीमध्ये डॅश डॅश गोष्टी समाविष्ट असतात. ऑप्शन बघा अ परिच्छेदात्मक मांडणी आणि ब आहे शीर्षक उपशीर्षक, क आहे योग्य समास आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. म्हणजे लेखन करत असताना तुम्ही परिच्छेदात्मक मांडणी योग्य प्रकारे कुठे परिच्छेद आला पाहिजे, कुठे फुल स्टॉप आला पाहिजे, या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे लेखन करताना. दुसरा जो मुद्दा आहे शीर्षक आणि उपशीर्षक, तुमच्या मुद्द्याला किंवा आशयाला अनुसरण असं शीर्षक असलं पाहिजे त्या गोष्टीला आणि शीर्षकही असलं पाहिजे. आणि तिसरा जो मुद्दा आहे क योग्य समास, तुम्ही लेखन करत असताना डाव्या उजव्या बाजूला योग्य अशी जागा सोडून समास ठेवून तुम्ही ते लिहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला लेखनाच्या बाह्यरूप मांडणीमध्ये या सर्व गोष्टी समाविष्ट होतात, म्हणून करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एखाद्या विचारप्रवर्तक उतारा निवडून तो पाहून लिहिणे म्हणजे डॅश डॅश होय. एखादा तुम्हाला उतारा दिला आहे आणि तो उतारा तुम्ही जसा तसा पाहून लिहित आहे, त्याला कुठलं लेखन म्हणतात असं विचारलं आहे. ऑप्शन बघा अ अनुलेखन, ब आहे श्रुतलेखन, क आहे अभिव्यक्ती लेखन, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर अ अनुलेखन. एखादा उतारा जसाचा तसा उतरून काढणे याला आपण अनुलेखन असं म्हणतो. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास
अनुलेखन म्हणजे काय ते तर पाहिलं, पण श्रुतलेखन म्हणजे काय? तर शिक्षकाने एखादा विचारप्रवर्तक उतारा वाचावा, शिक्षकाने उतारा वाचावा आणि विद्यार्थ्यांनी ऐकून तो लक्षपूर्वक जसाचा तसा लेखन करणे म्हणजे श्रुतलेखन होय. हे लेखन पूर्ण झाल्यावर काय केलं जातं? शुद्ध लेखन तपासलं जातं. जसं शिक्षकाने उतारा वाचला, विद्यार्थ्यांनी लिहिल्यानंतर शिक्षक तो उतारा व्यवस्थित लिहिला का नाही ते पाहतात, त्यातून चुका शोधून त्या दुरुस्त करताना लेखनामुळे विद्यार्थ्याची जी भाषिक लेखन क्षमता आहे ते सहजतेने विकसित होते ते दुरुस्त केल्यानंतर. आणि अभिव्यक्ती लेखनामध्ये काय असतं? तर स्वतः विचार करून केलेले लेखन म्हणजे अभिव्यक्ती लेखन होय. श्रुतलेखनामध्ये शिक्षक सांगतात ते लिहितो, अनुलेखनामध्ये जे आहे फळ्यावर जसंच्या तसं बघून लिहिणं, अभिव्यक्ती म्हणजे स्वतः विचार करून स्वतःचे विचार आपल्या लेखनात मांडणं, याला आपण अभिव्यक्ती लेखन असं सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, भाषेच्या माध्यमातून आपण नेहमी डॅश डॅश संप्रेषण करीत असतो. तर त्याचे ऑप्शन बघा, अ औपचारिक, ब आहे अनौपचारिक, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर. म्हणजे भाषेच्या माध्यमातून आपण नेहमी औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही संप्रेषण करत असतो, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर ऑप्शन क. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश या उपक्रमातून विद्यार्थ्याच्या कौशल्याचा विकास घडवून आणता येतो. तर ऑप्शन बघा, अ दैनंदिन अध्यापन, ब आहे अभ्यासपूर्वक उपक्रम, क आहे विविध स्पर्धा आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. जेव्हा या दैनंदिन अध्यापनातून किंवा अभ्यासपूर्वक उपक्रम आणि विविध स्पर्धा या उपक्रमातून आपण विद्यार्थ्याच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी काय करत असतो? तर दैनंदिन अध्यापनामध्ये आपण विविध माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे अभ्यासपूर्वक उपक्रमामध्ये पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त विविध माहिती विद्यार्थ्याला आपण दिली गेली पाहिजे आणि विद्यार्थ्यामध्ये किंवा शाळेमध्ये विविध स्पर्धा आयोजित करून आपण विद्यार्थ्याच्या कौशल्याचा विकास करू शकतो. उदाहरणार्थ निबंध स्पर्धा वगैरे ठेवून आपण विद्यार्थ्याच्या कौशल्याचा विकास करू शकतो. अशा प्रकारे या सर्व उपक्रमाचा वापर करून आपण विद्यार्थ्याचा कौशल्य वाढवू शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, वर्गामध्ये विद्यार्थी संप्रेषण क्रिया करताना शिक्षकाची भूमिका डॅश डॅश असावी. ऑप्शन आहे अ नियंत्रक, ब आहे सल्लागार, क आहे दुरुस्ती करणारा, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. जेव्हा वर्गामध्ये विद्यार्थ्यामध्ये संप्रेषणाची क्रिया चालू असते तेव्हा विद्यार्थ्यांवर शिक्षकांचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्यांना सल्ला देण्याचं कार्यही शिक्षकाला करावं लागतं आणि दुरुस्ती करणारा पण शिक्षक असला पाहिजे. संप्रेषण क्रियामध्ये एखादी अडचण निर्माण झालीस किंवा एखादा दोष निर्माण झाला तर ते दुरुस्ती करण्याचं काम सुद्धा शिक्षकाला करावं लागतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, बाळ जन्माला आल्यानंतर प्रथमतः डॅश डॅश माध्यमाने भाषा शिकत असतो. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा तो भाषा शिकण्यासाठी प्रथम कोणत्या माध्यमाचा वापर करतो? तर ऑप्शन बघा, अ आहे अनुकरण, ब आहे श्रवण, क आहे प्रेरणा, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, अनुकरण. बाळ अनुकरणाने प्रथम भाषा शिकत असतो. कुटुंबामध्ये असलेल्या व्यक्तीचं अनुकरण करून तो भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, भाषण क्षमतेत डॅश डॅश या गोष्टी अंतर्भूत असतात. ऑप्शन बघा, अ आहे संभाषण, ब आहे कथन, क आहे निवेदन आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. भाषण क्षमतेत संभाषण ही सुद्धा गोष्ट अंतर्भूत असते. संभाषण करताना आपण भाषणाची मदत किंवा भाषेची मदत घेत असतो. कथन करतानाही भाषणाची गरज आहे आणि निवेदन करतानाही भाषणाची गरज पडत असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, वर्गाअंतर्गत आंतरक्रिया प्रक्रियेत बहुमाध्यमांचा उपयोग डॅश डॅश गोष्टीसाठी होतो. ऑप्शन बघा, अ उदाहरण देण्यासाठी, ब आहे दृढीकरण, क आहे समस्या सोडविणे आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. वर्गाअंतर्गत जी आंतरक्रिया चालू असतात त्यामध्ये आपण विविध माध्यमाचा वापर करत असतो आणि त्या माध्यमातून आपण विद्यार्थ्याला उदाहरण देण्यासाठी त्या माध्यमाचा वापर करतो. त्याचप्रमाणे एखादं माहिती दिलेली आहे त्या माहितीचं
दृढीकरण म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी किंवा पुन्हा पुन्हा ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण स्लाइड शोचा वगैरे या माध्यमाचा वापर करतो. त्याचप्रमाणे एखादी समस्या विद्यार्थ्यांना आपण संगणकाद्वारे समजावून किंवा सोडवून आपण देऊ शकतो. असं विविध बहुमाध्यमांचा वापर करून आपण ही क्रिया पूर्ण करत असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. भाषा शिक्षक हे डॅश डॅश या माध्यमातून भाषा सादरीकरण घडवून आणतात. तर ऑप्शन बघा अ गद्य, ब आहे पद्य, क आहे व्याकरण आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. भाषा शिक्षक हे गद्य या माध्यमाचा, पद्य आणि व्याकरण या सर्व माध्यमाचा वापर करून भाषा सादरीकरण करत असतात. गद्यामध्ये एखादा घटक आहे, तो घटक कशा पद्धतीने वाचला पाहिजे, एखादा भावनिक असा घटक आहे तर तो वाचताना कसा वाचला पाहिजे किंवा ते सादरीकरण कसं केलं पाहिजे भाषाचं, तर ते गद्याद्वारे सांगतात. पद्यामध्ये एखादी कविता कोणत्या चालीत वाचली पाहिजे, त्याचा भाव आपल्यापर्यंत कसा पोहोचला पाहिजे हे सुद्धा शिक्षक सांगत असतात. आणि व्याकरणामध्ये योग्य शब्दरचना, योग्य वाक्य रचना याविषयी माहिती म्हणजे भाषेचं सादरीकरण कसं केलं पाहिजे हे सुद्धा व्याकरणात शिक्षक सांगत असतात. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठविलेला अर्थपूर्ण संदेश म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन बघा अ भाषण, ब आहे माहिती, क आहे संप्रेषण, ड आहे विचार. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर क, संप्रेषण. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवलेला अर्थपूर्ण संदेश म्हणजे संप्रेषण होय असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. शुद्ध उच्चार विकसनासाठी डॅश डॅश हे साधन उपयुक्त आहे. तर ऑप्शन बघा अ टेप रेकॉर्डर, ब आहे तक्ता, क आहे चित्रे, ड आहे आकृती. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, टेप रेकॉर्डचा वापर करून आपण विद्यार्थ्याचं उच्चारण शुद्ध करू शकतो. जसं की एखादं वाक्य किंवा एखादा विषय त्यांना अवघड जात असेल तर आपण किंवा ते बोलताना उच्चारू शकत नाही तर ते टेप रेकॉर्डचा वापर करून आपण ते रेकॉर्ड करू शकतो आणि पुन्हा पुन्हा ते विद्यार्थ्यांना ऐकवून तोचा उच्चार शुद्ध करू शकतो. तक्ता हा फक्त पाहण्यासाठी, चित्रे आकृत्या हे फक्त आपण पाहू शकतो म्हणजे दृश्य साधने आहेत. हे टेप रेकॉर्डर हे कसं आहे, आपण ऐकू शकतो आणि त्याचं उच्चारण करून आपले शुद्ध उच्चार निर्माण करू शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी डॅश डॅश हे उच्चारण स्थान आहेत. ऑप्शन बघा अ जीभ, ब आहे दात, क आहे ओठ आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. जिभेचा वापर सुद्धा आपण विविध वर्ण उच्चारण्यासाठी करतो. दाताचा पण विविध वर्ण उच्चारण्यासाठी करतो. ओठाचा बी करतो. जसं ओठ आणि प, फ, ब असे आपण उच्चारण करतो वर्णाचे, तसेच विविध वर्ण आपण या उच्चार स्थानापासून म्हणत असतो. त्यामुळे हे जीभ, दात, ओठ हे सर्व उच्चारस्थाने आहेत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश ही शिक्षणातील पहिली औपचारिक क्षमता आहे. तर ऑप्शन बघा अ भाषण, ब आहे वाचन, क आहे श्रवण, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, वाचन ही शिक्षणातील पहिली औपचारिक क्षमता आहे. आपण जेव्हा शाळेमध्ये प्रवेश घेतो तेव्हा मुलांना आपण मूळ अक्षरे, परत जे आपण वर्ण आहे त्याची माहिती देत असतो. तिथून विद्यार्थी हा वाचन करत असतो, कारण भाषण ही क्षमता जी आहे ती कुटुंबामध्येच त्यांनी पूर्ण केलेली असते आणि वाचन परत लेखन असं त्याचं प्रवास चालू असतो. म्हणून वाचन हा शिक्षणातील पहिला औपचारिक क्षमता आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश म्हणजे चुकीचा अर्थ लावणे. तर ऑप्शन बघा अ अश्रवण, ब आहे अनुलेखन, क आहे अपश्रवण, ड आहे सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अपश्रवण म्हणजे चुकीचा अर्थ लावणे. एखादं श्रवण केलं किंवा एखादं वाक्य आपण ऐकलं तर त्या वाक्याचा चुकीचा अर्थ लावणे म्हणजे अपश्रवण होय आणि ते वाक्यच न ऐकणे म्हणजे अश्रवण होय. लक्षात असू द्या, अपश्रवण म्हणजे ऐकलं पण चुकीचा अर्थ लावला आणि अश्रवण म्हणजे ऐकूच न आलं. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अपश्रवण. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. अनुमोदन म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन बघा अ प्रतिसादन, ब आहे सहमती, क आहे नियंत्रण आणि ड आहे अ ब ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, अ ब ब बरोबर. अनुमोदन म्हणजे काय, प्रतिसादन आणि सहमती असा त्याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी एखादं कार्य करत असताना शिक्षकांना त्यांना आपण म्हणतो की शिक्षकांनी त्यांना अनुमोदन दिलं म्हणजे काय दिलं तर सहमती दिली आणि प्रतिसाद दिला म्हणजे अनुमोदन होय. त्यानंतर
त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो आहे भाषा कौशल्य विकासाचा योग्य क्रम लावा। आपण जे भाषा कौशल्य 4 सांगितले आहेत तर त्यातील योग्य क्रम लावायचा आहे। प्रथम आपण कोणतं शिकतो, त्यानंतर कोणतं आणि त्यानंतर कोणतं। तर बघा ऑप्शन दिलेले आहेत। अ आहे श्रवण वाचन भाषण लेखन, ब आहे वाचन श्रवण लेखन भाषण, क आहे श्रवण भाषण वाचन लेखन आणि ड ऑप्शन आहे लेखन वाचन श्रवण भाषण। तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, श्रवण भाषण वाचन लेखन असा भाषा कौशल्याचा योग्य क्रम आपल्याला सांगता येईल। जेव्हा आपण भाषा ऐकतो म्हणजे श्रवण करतो तेव्हाच ती बोलू शकतो आणि बोलल्यानंतरच आपण ती वाचू शकतो आणि वाचल्यानंतरच त्याचं लिखाण आपण करू शकतो। म्हणून श्रवण भाषण वाचन लेखन हा योग्य असा भाषा कौशल्याचा क्रम आपल्याला सांगता येईल। अशा प्रकारे MCQ तुम्हाला आज मी सांगणार आहे। त्याआधी मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे। पहिलं माझ्या चॅनलचं नाव MPC बेसिक असं होतं, आता ते बदलून मी शिक्षण वेध असं मी चॅनलचं नाव ठेवलेलं आहे। तरी तुम्ही सर्च करता आणि शिक्षण वेध या चॅनलच्या नावाने सर्च करा, त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला दिसले जातील। त्यानंतरचा बघा आता जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। घटक 4 वर आधारित हे MCQ आहेत। घटक 4चं नाव आहे आपल्या वर्ग परिस्थितीमध्ये शिक्षकांचे शिष्टाचार आणि सहनशीलतेचे उपयोजन। तर बघा पहिला प्रश्न आहे, समाजाचे निखळ प्रतिबिंब म्हणजे डॅश डॅश होय। तर ऑप्शन बघा अ विद्यार्थी, ब आहे शिक्षक, क आहे वर्ग आणि ड आहे सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, समाजाचे निखळ प्रतिबिंब म्हणजे वर्ग होय असं आपल्याला सांगता येईल। तर वर्गामध्ये तुम्हाला माहीत आहे वर्गातील बहुजन समुदायातील किंवा कुटुंबातील प्रवर्गातील तसेच आर्थिक सामाजिक राजकीय परिस्थितीमधील विद्यार्थी शिकत असतात, म्हणजे ते समाजाचे एक निखळ किंवा प्रतिबिंब आपल्याला ते निखळ प्रतिबिंब म्हणून सांगता येईल। तर लक्षात ठेवायचं समाजाचे निखळ प्रतिबिंब किंवा छोटं प्रतिरूप म्हणलं तर वर्ग येतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश हे उच्चारण अवयवाचे ठिकाणे आहेत। आपण जे बोलतो किंवा आपण जे उच्चारण करतो त्याची काही योग्य अशी ठिकाणं आहेत, तर ते दिलेले आहेत। तर त्यातील कोणती ठिकाणे आहेत असं विचारलं आहे। तर ऑप्शन अ आहे तालव्य, ब आहे दंतध्वनी, क आहे ओष्ठध्वनी आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचा करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर। म्हणजे तालव्य दंतध्वनी आणि ओष्ठध्वनी हे उच्चारण अवयवाची ठिकाणं आहेत। तर तालव्यमध्ये कोणते ध्वनी येतात, तर बघा मुख विवरातील आपल्याला जो आपण टाळू म्हणतो आपण मराठी भाषेत किंवा आपण त्याला तालव्याऐवजी टाळू म्हणतो, त्या टाळूच्या ठिकाणाहून जे आपण ध्वनी म्हणतो त्याला आपण तालव ध्वनी असं म्हणतो। आणि हा जो वरचा भाग आहे त्याला आपण तालव्य किंवा टाळू म्हणतो। तिथून जो स्पर्श होऊन जिभेचा स्पर्श होऊन किंवा त्या टाळूचा वापर करून आपण जे ध्वनी बोलतो त्याला आपण तालव्य ध्वनी असं म्हणतो। आणि दंतध्वनी म्हणजे काय, ध्वनी उच्चारण करताना आपण जीभ दाताला स्पर्श करतो आणि त्यावेळी निर्माण होणारा जो ध्वनी असतो त्याला आपण दंतध्वनी म्हणतो। जिभेचा स्पर्श दाताला झाल्यानंतर जो ध्वनी निर्माण होतो त्याला आपण दंतध्वनी असं म्हणतो। तर उदाहरणार्थ की त बघा, तचा उच्चार करताना जीभ आपली दाताला लागली जाते। त, थ, द, ध, न, ट हे सगळे काय आहेत, दंतध्वनी आहेत। आणि ओष्ठध्वनी म्हणजे काय, तर दोन्ही ओठाचा एकमेकाशी स्पर्श होऊन जो ध्वनी उच्चारला जातो त्याला आपण ओष्ठध्वनी असं म्हणतात। जसं बघा प, दोन्ही ओठाचा एकमेकाला स्पर्श झाल्यावर ध्वनी बाहेर पडला जातो। प, ब, फ आणि म हे झाले कोणते ध्वनी, तर ओष्ठध्वनी। लक्षात ठेवायचं आहे तालव्य दंत आणि ओष्ठध्वनी त्याच्या उच्चार स्थानावरनं त्यांना नावं दिलेली आहेत, म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, भाषा डॅश डॅश माध्यमातून तयार होते। ऑप्शन बघा अ वर्ण, ब आहे बाराखडी, क आहे ध्वनी आणि ड आहे श्रवण। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, भाषा ही ध्वनीच्या माध्यमातून तयार होत असते। वर्ण असतो, बाराखडी असतो, श्रवण असतो, पण प्रथम ध्वनी विद्यार्थी किंवा मूल जेव्हा भाषा शिकतं तेव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो, तोंडातनं ध्वनी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच भाषा ही ध्वनी माध्यमातून तयार होते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा,
भाषा डॅश डॅश असते. ऑप्शन बघा अपरिवर्तनशील, ब आहे अपरिवर्तनशील, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्व चूक. तर भाषा ही कशी आहे, परिवर्तनशील आहे. म्हणजे भाषेमध्ये बदल झाला, ज्याप्रमाणे जेव्हा भाषेचा शोध लागला तशीची तशी आता भाषा आहे का, नाही आहे, त्याच्यात खूप बदल झालेले आहेत, व्याकरणात असो किंवा बोलण्यात असो. तर भाषा ही कशी आहे, परिवर्तनशील अशी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश हा भाषेला अर्थपूर्ण सौंदर्य प्राप्त करून देणारा शास्त्रीय आधार आहे. तर भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणारं कोण आहे, तर ऑप्शन बघा अ पद्य, ब आहे गद्य, क आहे व्याकरण आणि ड आहे सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर क. व्याकरण हा भाषेला अर्थपूर्ण सौंदर्य प्राप्त करून देणारा शास्त्रीय आधार आहे. तुम्ही भाषा कशाही पद्धतीनं बोलू शकत नाही, तर व्याकरणाचा वापर करून तुम्ही योग्य वाक्य रचना शब्दभंडार वापरूनच तुम्ही भाषेचा वापर केला पाहिजे आणि त्यातूनच त्या भाषेचं सौंदर्य खुलतं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे गद्यपाठाचे भाग आहेत. ऑप्शन बघा अ भावात्मक, ब आहे वर्णनात्मक, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे वरील सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर. म्हणजे गद्यपाठाचे भावात्मक आणि वर्णनात्मक असे दोन्ही भाग पडतात. आता भावात्मक गद्यपाठ म्हणजे काय, तर त्या गद्यपाठामध्ये एखादा भावनिक कहाणी दिलेली असते किंवा भावनिक गोष्ट सांगितलेली असते, त्याला आपण भावात्मक गद्य असं म्हणतो. तर वर्णनात्मकमध्ये एखाद्या गोष्टीचं जसं तसं वर्णन केलेलं असतं किंवा कथन केलेलं असतं, त्याला वर्णनात्मक पाठ असं आपण म्हणत असतो. म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश सर्वात प्राचीन साहित्य प्रकार होईल. तर यातील कोणता आहे जो प्राचीन साहित्य प्रकार आहे असं विचारलं आहे. तर ऑप्शन बघा अ गद्य, ब आहे पद्य, क आहे व्याकरण, ड आहे सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, पद्य हा सर्वात प्राचीन साहित्य प्रकार आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा बघा पुढचा घटक आहे, त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे वर्ग व्यवस्थापन ही एक डॅश डॅश होय. तर ऑप्शन बघा अ शास्त्र, ब आहे कला, क आहे व्यवसाय, ड आहे कार्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वर्ग व्यवस्थापन ही काय आहे, कला आहे. तुम्हाला ही कला अवगत झाली तर तुम्ही अध्ययनही चांगल्या प्रकारे करू शकता, अध्यापनही चांगल्या प्रकारे करू शकता. जर शिक्षकाला वर्ग व्यवस्थापन किंवा वर्गाचं व्यवस्थापन व्यवस्थित करता नाही आलं तर अर्धा वेळ हे त्यांचं वर्ग व्यवस्थापनच करण्यात जातो, अध्यापन करायला तेवढा टाईम भेटत नाही. मग वर्ग व्यवस्थापन ही कला आहे, ती प्रत्येक शिक्षकात असणं गरजेचं आहे. त्यानंतरचं बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे चल अवयव आहे. तर ऑप्शन बघा अ जीभ, ब आहे ओठ, क आहे दात आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. आता चल अवयव म्हणजे काय, तर बघा आपण जे ध्वनी उच्चारतो ते ध्वनी कोणकोणत्या स्थानावरून उच्चारले जातात. तर काही असे अवयव आहेत जे चल आहेत म्हणजे हालचाल करणारे अवयव आहेत आणि काही अचल आहेत म्हणजे हालचाल न करता येणारे असे अवयव आहेत. तर जीभ बघा, खालचे तोंडाचा जो आपला खालचा भाग आहे, उदाहरणार्थ खालचे दात किंवा खालचा ओठ हे जे आहेत किंवा खालची आपली जीभ हे हलणारे अवयव आहेत, त्याला म्हणून आपण चल अवयव असं म्हणतो. आणि अचल अवयव म्हणजे आपल्या तोंडाचा वरचा भाग, वरचे दात बघा हल्ले जातात का नाही आहे आणि वरचा ओठ हल्ला जातो का नाही आहे. मग ते वरचा दात किंवा वरचा ओठ, आपली जी टाळू आहे ते आणि स्वरयंत्र हे अचल आहेत, न हलणारे आहेत, म्हणून ह्याला आपण अचल अवयव असं म्हणतो. म्हणून जीभ खालचं आहे, हे जीभ ओठ दात हे खालचे जे आहेत ते चल अवयव आहेत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, श्रवणाचे तांत्रिक अंग डॅश डॅश आहे. तर ऑप्शन बघा अ अभिरुची, ब आहे शब्दसंग्रह, क आहे लक्षार्थ, ड आहे विचाराची क्रमबद्धता. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, लक्षार्थ हे श्रवणाचे तांत्रिक अंग आहे. म्हणजे तुम्ही जर श्रवण करायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन एखादा एम ठेवून किंवा ध्येय ठेवून ते श्रवण ऐकले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ते लक्षात येईल किंवा त्याचं आकलन होईल. श्रवण करताना अभिरुची असणं हे गरजेचं नाही आहे किंवा शब्द
शब्दसंग्रह असणं हेही गरजेचं नाही आहे, तर तुम्हाला फक्त लक्षार्थ ठेवला पाहिजे की आपल्याला त्यातून काय आत्मसात करायचं आहे. त्यामुळे लक्षार्थ हा श्रवणाचा तांत्रिक अंग आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे आपण घटक 4 मधील माहिती, एवढा घटक सोपा आहे आणि कमी आहे त्यामुळे कमीच क्वेश्चन निघालेले आहेत आणि तुम्ही देऊ शकता, कारण शिक्षकाचे काही शिष्टाचार आहेत हे तुम्ही सांगू शकता. एवढेच मोजके क्वेश्चन मी घेतलेले आहेत किंवा आहेत त्या चॅप्टरमध्ये. जर तुम्हाला आपल्या 4ही घटक अभ्यासक्रमांतर्गत भाषा यातील 4ही घटक पूर्ण झालेले आहेत, महत्त्वाचे असे MCQ मी या लेक्चरमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा मी चॅनलचं नाव बदललं आहे. शिक्षणवेद असं मी चॅनलचं नाव ठेवलेलं आहे. तुम्ही तेच शिक्षणवेद असं टाईप करून तुम्ही माझं चॅनल सर्च करू शकता. तर आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद. आणि आज कोणाची एक्झाम सुरू झालेली असेल तर त्यांना बेस्ट ऑफ लक आणि थँक्यू.